Hello everyone, welcome back to our YouTube channel Life with Neha Nidhi. जर तुम्हाला हेअर केअर, स्किन केअर, मेकअप, स्टायलिंग अँड छोटे छोटे आमच्या लाईफचे मुवमेंट्स यामध्ये इंटरेस्ट असेल तर यू आर एट द व्हेरी राईट प्लेस. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत सिंपल, बेसिक बट व्हेरी इम्पॉर्टंट हेअर केअर टिप्स, एस्पेशली ड्युरिंग विंटर्स. सो टिप नंबर 1 इज हाऊ अँड वेन टू वॉश युअर हेअर्स. सो बेसिकली हेअर वॉश हा खूप मोठा रोल प्ले करतो आपल्या हेअर केअर रुटीन मध्ये. सो हेअर्स एस्पेशली मुलींनी वीक मधून 2 वेळा तरी धुतलेच पाहिजे विदाउट फेल. बिफोर वॉशिंग युअर हेअर्स अप्लाय हेअर ऑइल फॉर ॲटलिस्ट ऑर मिनिमम 2 hours, ज्याने तुमचा फ्रीज कंट्रोल होईल. जो शॅम्पूमुळे आपण यूज करतो त्याच्यामुळे भरपूर फ्रीज क्रिएट होतं आपल्या हेअर्समध्ये. रफ होतात हेअर्स, एकदम असं जीव गेलाय त्यातून असं होतात. सो ते कंट्रोल करण्यासाठी ही टिप नक्की यूज करा. आता आपण शॅम्पू बद्दल बोलूया. शॅम्पू अप्लाय करायचे काही बेसिक रूल्स आहेत, जसं की ऑलवेज अप्लाय द शॅम्पू ओनली ऑन द स्कॅल्प, नॉट ऑन द लेंथ. ज्यामुळे तुमचे हेअर्स खूप ड्राय, फ्रीजी अँड डॅमेज होतात शॅम्पू जर लेंथवर लावलात तर. सो ही फर्स्ट टिप आहे की नेव्हर अप्लाय द शॅम्पू ऑन द लेंथ, ओनली अप्लाय ऑन द स्कॅल्प्स. सो कधीही शॅम्पू यूज करताना तो पहिल्यांदा पाण्यामध्ये डायल्यूट करायचा. शॅम्पू पाण्यामध्ये डायल्यूट केल्यामुळे त्यातले जे हार्श केमिकल्स असतात ते सुद्धा पाण्यामध्ये डायल्यूट होतात आणि त्यांचा इफेक्ट आपल्या केसांवरती कमी होतो. अगेन हे सगळं आपल्या हेअर्सचं फ्रिझीनेस, ड्रायनेस आणि जे डॅमेज होतात आपले हेअर्स ते कंट्रोल करतं. आफ्टर हेअर वॉश डोंट फॉरगेट टू अप्लाय कंडिशनर ऑन युअर लेंथ अँड तो कंडिशनर लावल्यानंतर 3 ते 4 मिनिटं तुम्ही वेट करा, मगच तो धुवून टाका. केस वाळवण्यासाठी हीट टूल्सचा यूज नका करू. केस नॅचरली वाळू देत, जे तुमचे हेअर्स डॅमेज होण्यापासून वाचवेल. असेच बेसिक आणि इम्पॉर्टंट टिप्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो टिप नंबर 2 इज ऑइलिंग युअर हेअर्स. केसांना तेल लावणे हे इम्पॉर्टंट आहेच, बट जर तेल चुकीच्या वेळी अप्लाय केलं तर त्याचे लॉसेसही जास्त आहेत. मार्केटमध्ये थाउजंड्स ऑफ हेअर ऑइल अवेलेबल आहेत, पण तुमच्या हेअर टाईपला कोणतं तेल सूट होतंय किंवा तुमच्या स्कॅल्पला कुठलं तेल चांगलं आहे ते बघून तुम्ही चूज केलं पाहिजे. एकच ऑइल कॉन्स्टंटली यूज करा, म्हणजे सारखं सारखं चेंज नका करू, ज्याने त्या ऑइल मधले केमिकल्स चेंज होतील आणि ते तुमच्या हेअर्सला खूप एफेक्टिंग असेल, डॅमेज करेल आणि हेअर लॉस पण वाढेल त्यामुळे. सो बेसिकली एकच ऑइल जे यूज करताय ते कॉन्स्टंटली यूज करा. आम्ही दोघी रॉ कोकोनट ऑइलच यूज करतो, पण मध्ये हेअरफॉल भयंकर वाढला होता, म्हणून मी एक इंटरनेटवरून हेअर ऑइलचं रेसिपी बघितलं आणि ते ट्राय केलं. मला जर त्या रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा, आम्ही तो व्हिडिओ नक्की शेअर करू तुमच्यासोबत. आणि खरंच खूप इफेक्टिव्ह होती ती रेसिपी. त्यानंतर आमचा हेअरफॉल ऑलमोस्ट 50 to 70% कमी झालाय. खूप कमी झालाय आणि तो खरंच इफेक्टिव्ह आहे. ट्राय करून बघा. आणि अजून एक इम्पॉर्टंट टिप म्हणजे हेअर ऑइल कायम आपण स्कॅल्पवरतीच अप्लाय करा, लेंथवरती करू नका. मी खूप लोकांकडून गैरसमज ऐकलाय की हेअर ऑइल जास्त लावला किंवा केला तर आपले केस गळत नाहीत किंवा डॅमेज होत नाहीत, बट इट इज कम्प्लिटली रॉंग. जास्त हेअर ऑइल अप्लाय केल्याने किंवा कॉन्स्टंटली हेअर ऑइल अप्लाय केल्याने केसांवर तुम्ही बाहेर जाणार तर त्यावेळी त्याच्यावर डस्ट बसणार आणि ते डस्ट बसून स्कॅल्पवर जर्म्स अँड ऑल सगळं जमा होणार आणि मग ते तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ कॉज करणार आणि डॅन्ड्रफमुळे ऑब्व्हियसली हेअरफॉल जास्त होणार. सो हेअर ऑइल मोस्टली असं डेली लावणं टाळा. केस धुण्याच्या आधी 2 तास किंवा ओव्हरनाईट जरी लावून नेक्स्ट डे तुम्ही केस धुतलेत तरी ते बेस्ट आहे. आता वळूया टिप नंबर 3 कडे. सो टिप नंबर 3 इज कोम्बिंग युअर हेअर्स. सो नेव्हर एव्हर कोम्ब युअर हेअर्स टॉप टू द बॉटम. म्हणजेच केस नेहमी विंचरताना पहिले बॉटम पासून स्टार्ट करा. बॉटम मध्ये जे काही गाठी गुंता झालाय तो रिमूव्ह करा आणि मग नंतर अप्पर साइड मध्ये तुम्ही विंचरू शकता, ज्याने तुमचे केस तुटणार नाहीत, डॅमेज होणार नाहीत. ऑलवेज यूज दीज काइंड ऑफ कोम्ब्स. अशा टाईपची कोम्स यूज केल्यामुळे तुमच्या केसांमधला जो पण काही गुत्ता असेल किंवा गाठी झाल्या असतील त्या इझिली रिमूव्ह होतील आणि केस तुटणार नाहीत, डॅमेज होणार नाहीत. सो नेक्स्ट टिप इज नेव्हर एव्हर कोम युअर हेअर्स वेन दे आर वेट. ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवू नका. जर केस ओले असतील तर त्यांचा वेट जास्त असेल आणि त्यामुळे केस जर गळतील तर ते डायरेक्ट रूट पासून जातील. सो ही गोष्ट टाळा. व्हिडिओत आम्ही 3 ते 4 टिप्स कव्हर केलेले आहेत. अजून याचे असेच पार्ट आम्ही करत राहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायचं विसरू नका.
जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. या व्हिडिओचा सेकंड पार्ट लवकरच घेऊन येऊ, पण जर तोपर्यंत काही क्वेश्चन्स असतील, डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा किंवा आमच्या Instagram वरती विचारा. थँक्यू. थँक यू.